नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा, काळजी घ्या आणि थोडासा अभ्यास करा. ओके, सो आपण याआधी सर्क्युलर मोशन आणखी त्याच्या रिलेटेड बरेच पॉईंट शिकलेलो आहे, बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असेल ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. ओके, सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे काही ॲप्लिकेशन्स असतील, बरेच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहेत त्याच्यातले ठराविक ॲप्लिकेशन आता आपण शिकणार आहोत. त्याचे काही कॅल्क्युलेशन्स असतील, त्याच्यात काही फॉर्म्युला असतील, त्याच्यात काही फिनॉमिना असतील, तर ते आपण शिकणार आहोत. ओके, गॉट इट. सो लेट्स सी फर्स्ट ॲप्लिकेशन, दॅट इज व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता त्याच्यात ॲप्लिकेशन कोणते कोणते शिकणार आहे बघा. एकदा व्हेकल एका हॉरिझॉन्टल असा सर्क्युलर ट्रॅक असेल, म्हणजे नॉर्मली तुमचं जे प्लेग्राऊंड असतं, बरोबर. सो प्लेग्राऊंड किंवा तुम्ही काही रेसिंग गेम्स बघितले असतील तर तशा हॉरिझॉन्टल असतात, बरोबर. म्हणजे रोडवर असा एक सर्क्युलर ट्रॅक बनवलेला असतो, त्याच्यातून त्या ज्या काही गाड्या असतात, ओके, त्यांची रेस सुरू असते. त्यानंतर आपण वॉल ऑफ डेथ किंवा त्याला वेल ऑफ डेथ सुद्धा आपण म्हणतो. मौत का कुआ वगैरे तुम्ही मूवीजमध्ये बघितले असतील. असं एक सिलेंड्रिकल किंवा एक सिलेंड्रिकल पार्ट असतो, ठीक आहे, आणि त्याच्यात अशा आडव्या गाड्या फिरत असतात. ओके, किंवा जाळीत वगैरे गाड्या फिरताना आपण बघितलेलं आहे. ओके, वेल ऑफ स्पियर वगैरे सुद्धा असतात, कळलं. त्यानंतर व्हेकल ऑन अ बँक रोड. बँक म्हणजे अशी स्लोप दिलेला जो रोड असतो, ओके, किंवा तुम्ही बघितलं असेल हायवे वगैरे. हायवेचा जो टर्न घेताना तो थोडासा असा टिल्टेड असतो. ओके, जो टर्न घेतो आपण तो थोडासा कसा असतो, टिल्टेड असतो. त्याला बँकिंग केलेलं असतं, बँक केलेलं असतं. सो ते बँकिंग त्याच्यावर एखादे व्हेकल असेल तर काय इफेक्ट होतो सर्क्युलर मोशनचा, या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, त्या व्यतिरिक्त टॉपलिंग म्हणजे व्हेकल रोल ओव्हर कसं होतं जास्त स्पीडला आले की बघा. सपोज या टर्नला मी असा टर्न घेत असेल आणि माझा स्पीड हाय असेल तर माझं व्हेकल या बाजूला पलटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, किंवा ह्या बाजूला असं कल्टी होतं ते. सो टॉपलिंग वगैरे काय, ठीक आहे. जर टॉपलिंग व्हायचं नसेल तर काय कंडिशन असतील, या गोष्टी आपण आता शिकणार आहोत. ओके, तर व्हिडिओ बारकाईनं व्यवस्थित बघा, संपूर्ण बघा. ज्यांना वाटत असेल हे खूप स्लो चाललं आहे किंवा एकाच पॉईंटवर खूप मोठा व्हिडिओ बनतो, त्यांनी तुमच्या त्या सेटिंगमध्ये जाऊन किंवा इथं व्हिडिओच्या इथं 3 डॉट्स आहेत बघा, तिथे जाऊन प्लेबॅक स्पीड वाढवलं तरी चालेल, जास्त स्पीडनं बघा. ज्यांना कळत असेल तर मी तर रेफर करतो की तुम्ही हळूहळू व्यवस्थित बघा, वेळ आहे तुमच्याकडे भरपूर. ओके, प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडेल. तुम्हाला रट्टा मारायची गरज पडणार नाही. ओके, प्रत्येक गोष्ट पाठ करायची गरज पडणार नाही. सो लेट्स सी व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, तर असा एक सर्क्युलर ट्रॅक आहे. हा सर्क्युलर ट्रॅक असा पूर्ण होत असेल आणि त्याच्यावर ही एक व्हेकल आहे, 4 व्हीलर आहे, ते असा या डिरेक्शननं असा टर्न घेत आहे, बरोबर. नाव इफ यू कट दिस व्हेकल, ओके, इन दिस सेक्शन, या सेक्शनमध्ये असं आपण कट केलं याला, बरोबर. हा टॉप व्ह्यू आहे. फॉर एक्झाम्पल असं उभा एक ॲक्सिस घेतला आणि त्याच्यातून कट केलं तर तुम्हाला या पद्धतीने एक फिगर मिळेल, बरोबर, या डिरेक्शननं बघितल्यानंतर. ओके, हे 2 व्हील्स. सो हा जो काय पार्ट, त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील बघा. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्सिडर दी जी हिअर. ओके, जी इज वॉट, दॅट इज नथिंग बट दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जी, center of gravity. Okay, now from that point, so it applies some weight of that vehicle. त्या गाडीला त्याचं काहीतरी वजन असणार आहे. त्या वजनामुळे म्हणजे अर्थ स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनमुळे खेचणार आहे, बरोबर. सो दॅट इज व्हॉट वेट ऑफ द कार, दॅट इज अगेन W इज इक्वल टू mg. ओके, ठीक. अँड फॉर दॅट वेट देर इज अ नॉर्मल रिॲक्शन. तुम्हाला माहिती आहे फोर्सेस आर ऑलवेज ऑकर इन अ पेअर. सपोज वेट हा एक फोर्स असेल तर त्याला एक नॉर्मल फोर्स सुद्धा असणार आहे. ओके, सपोज दॅट इज n. ओके, नाव टू अवॉइड दी स्किडिंग ऑफ, हा जो एक सर्क्युलर ट्रॅक आहे, बरोबर, ते ही जी काही व्हील्स आहेत, बरोबर. सो या सर्क्युलर मोशनमध्ये आहे, ही अशा सर्क्युलर मोशनमध्ये आहे या सेंटर पॉईंटशी. तर तुम्हाला माहिती आहे सर्क्युलर मोशनमध्ये असताना त्याच्यावर एक कुठला तरी सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय असतो जेव्हा त्याची काहीतरी टँजेन्शियल व्हेलॉसिटी असेल तेव्हा. ओके, सो या व्हील्सवर कुठले तरी फोर्सेस ॲक्ट असणार आहेत.
So those forces are generally static frictional forces. Okay, so that is what here up to center C, that is what here Fs. Okay, so याला मी Fs असं म्हणतो. That is what static फ्रिक्शनल फोर्स. आता ते स्टॅटिक वगैरे का आहे ते सगळं आपण नंतर डिस्कस करूयात. ठीक, तर त्या या व्हील्सवर एक स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स अप्लाय होईल आणि तोच तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असेल. लक्षात ठेवा, आपण शिकलोय सेंट्रिपिटल ही एक प्रॉपर्टी आहे टुवर्ड्स द सेंटर सिकिंग. म्हणजे इथं या केसमध्ये स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स या व्हील्सवर जो अप्लाय होतोय तो सेंट्रिपिटल आहे. आता हा का अप्लाय होतोय, तर जेव्हा व्हेकल टर्न होत असताना, जेव्हा हे या बाजूला असं टर्न होत असताना, बरोबर, तर हे जे व्हील्स आहेत हे या बाजूला स्किड होऊ नये, घसरू नयेत, बरोबर, प्रत्येक ठिकाणी. आणि तिथं ते टायर्स आहेत, त्यांना काहीतरी फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे. ओके, विथ रोड आहे तो, तर बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यातून जनरेट होणारा हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. त्याच्यामुळे हे जे व्हेकल आहे ते या बाजूला आउटवर्ड डिरेक्शनला, म्हणजे या डिरेक्शनला ते स्किड होत नाही, म्हणजे घसरत नाही. कळालं? ओके, तर ते पॉइंटशी कॉन्टॅक्ट करून राहताना त्या डिरेक्शनना चालायला लागतात. सो या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. सो आपल्याला माहिती आहे आता इथं जो Fs आहे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे बघा, पहिली स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आणखी तुम्हाला यामध्ये हे एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे जे काय सर्क्युलर ट्रॅक असेल त्याची रेडियस सपोज r असेल. ओके, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक, रेडियस ऑफ circular track that will be r. okay, so r एवढी रेडियस असेल तर सो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, सो यू कॅन कन्सिडर दॅट Fs, हे सगळं मी वेक्टर न घेता नॉर्मली स्केलर क्वांटिटी सगळ्या घेतो. सो दॅट Fs इज इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्स आपण शिकलोय, दॅट विल बी mv² अपॉन r. ओके, mv² अपॉन r, किंवा आपण सेंट्रिपिटल फोर्सला असं पण म्हणू शकतो mv ओमेगा. ओके, mv ओमेगा, मास इंटू लिनियर वेलोसिटी और टेंजेंशियल वेलोसिटी इंटू सर्क्युलर और द अँग्युलर वेलोसिटी. ओके, समजलं, किंवा mv² अपॉन r असं आपण इक्वेशन तयार करू शकतो. because that Fs is a frictional force and that is towards the center or the center seeking, so that's why it is considered is equal to the, हा फोर्स कुठला आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. ओके, गॉट इट, समजलं. तर इथं मी डायरेक्शन घेत नाहीये, विदाउट डायरेक्शन म्हणजे आपण फक्त स्केलरसाठी सगळं फाइंड आउट करतोय. हे डायरेक्शन घेतली तर हे मायनस येणार आहे, हे मायनस येणार आहे तुमचं. ओके, इथं तुम्ही अजून याचा फॉर्म्युला असा पण बनवू शकता, सेंट्रिपिटल फोर्सचा असा पण फॉर्म्युला येतोय ना, ओमेगा m ओमेगा² r, m ओमेगा² r. ओके, ठीक आहे, हा सुद्धा वापरू शकता, हा सुद्धा वापरू शकता, कोणते फॉर्म्युले वापरू शकता. सो हे फर्स्ट रिलेशन आहे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचं. सिमिलरली इथं आपल्याला समजेल त्याचं त्या गाडीचं जे वेट आहे, दॅट इज जे काय वेट आहे ते बॅलन्स कुणी केलं, नॉर्मल फोर्सने, जो याला अपोजिट आहे. त्यामुळे जी काय गाडी आहे ते काय इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. सो दॅट इज व्हॉट युअर weight of vehicle suppose. Okay, that is W is equal to mg is equal to normal. Okay, ते इक्वल टू कशाशी आहे, नॉर्मल फ्रिक्शनल फोर्सशी. याला आपण सेकंड घेऊयात. लेट अस डिवाइड दॅट फर्स्ट इक्वेशन बाय सेकंड. हेच इक्वेशन थोडंसं मॉडिफाय करून आपण असं लिहूयात, n इज इक्वल टू W इज इक्वल टू mg. ओके, ठीक आहे. सो इक्वेशन आपण काय करूया, ते मॉडिफाय केलं. सो बघा, जो नॉर्मल आहे तो याच्या इक्वलच असणार आहे, जेणेकरून ती गाडी इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहील. फोर्सेस, जेवढा फोर्स एका डिरेक्शनला जात असेल बरोबर त्याच्याच अपोजिट डिरेक्शनला रिॲक्शन फोर्स लागतो. सो हा एक रिझल्टंट किंवा रिॲक्शन फोर्स आपण म्हणू याला. ओके, ठीक. सो हा रिॲक्शन फोर्स आहे, नॉर्मल फोर्स आहे तो. ठीक.
सो एन इज इक्वल टू एम जी. सो एक काम करूया आता, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जे आहे त्यांचं डिव्हिजन करू, म्हणजे पहिल्या इक्वेशनला सेकंडने डिवाइड करू. ओके, सो लेट डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2. Okay, so Fs, force of static friction divided by n. So you will get here mg फक्त क्वांटिटी घ्या, mv² divided by r divided by mg. Okay, or you can get here m omega square r divided by again mg. Okay, so what you get here, m get cancelled here, m get cancelled here, you get relation. इथे एक तुम्हाला रिलेशन मिळेल बघा, Fs upon n. Okay, force of static friction upon normal force is equal to v square by rg. Okay, or you can get omega square up r upon g. ओके, तर हे असं तुम्ही रिलेशन मिळवाल. गॉट इट. आणखी याचा सेंट्रिपिटल फोर्सचा दुसरा फॉर्म्युला वापरला असता तर तुम्हाला आणखी एक रिलेशन मिळालं असतं. तर हे रिलेशन आहे, सोपं रिलेशन आहे, काय अवघड नाही ह्याच्यात. ओके, तर ही कंडिशन लक्षात ठेवा. आपण एक व्हर्टिकल सेक्शन घेतला गाडीचा, व्हर्टिकल सेक्शन घेतल्यानंतर त्या गाडीचं वेट आहे ते जी पासून अप्लाय होईल त्यानंतर. ओके, ठीक आहे. सो दॅट इज वॉट mg, आणि त्यालाच एक रिॲक्टिव्ह फोर्स असेल, दॅट इज नॉर्मल फोर्स. देन इकडे एक Fs असेल. गॉट इट. जो काय करेल तो हे ज्याचं जे गाडीचं स्किडिंग आहे आउटवर्ड डिरेक्शनला त्या बाजूला ते अवॉइड करेल. सो तो आहे तो सेंटर सेकिंग आहे, म्हणून आपण त्याला इक्वेट केलं सेंट्रिपिटल फोर्सशी, आणि काही फॉर्म्युले जनरेट करून आपण हे महत्त्वाचं इक्वेशन मिळवलं. गॉट इट, समजलं. नाव आता या सगळ्या केसमध्ये आपण काय केलेलं, तर हा जो रेडियस आहे सर्क्युलर ट्रॅकचा जो रेडियस आहे तो कॉन्स्टंट मानलेला. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, हा कम्प्लिटली सर्क्युलर आहे. पण आता जर रेडियस जर चेंज होत असेल तर, किंवा रेडियस वाढला तर गाडीचं स्पीड सुद्धा वाढणार आहे, बरोबर. सो जास्त रेडियस कव्हर करायचं असेल तर गाडीला जास्त स्पीड घ्यावं लागेल. सो स्पीड सुद्धा वाढणार आहे. सो ॲक्च्युली मग ते कुठपर्यंत वाढू शकतं, मग त्याचं काय रिलेशन तयार करता येते का बघू आपण. सो दॅट विल बी फॉर द कंडिशन ऑफ मॅक्सिमम स्पीड. ओके, जास्तीत जास्त स्पीडसाठी, मॅक्सिमम स्पीडसाठी काय रिलेशन होतं आहे, स्टॅटिक फ्रिक्शन किती लागेल. ओके, या गोष्टी आता आपण फाइंड आउट करू. हे कधी होईल, जेव्हा हा रेडियस, आता इथं रेडियस कॉन्स्टंट आहे आपला. ओके, पण जर रेडियस बदलला तर सर्क्युलर ट्रॅकचा जो रेडियस आहे तो कंटिन्युअसली चेंज होत असेल तर स्पीड सुद्धा कमी जास्त होणार आहे. सो जास्तीत जास्त किती जाऊ शकतं बघा, तर त्यासाठी एक स्टॅटिक फ्रिक्शनची कंडिशन आहे. स्टॅटिक जे फ्रिक्शन आहे, यू कॅन से Fs max. Okay, that Fx max is always, you suppose okay, mu s into n. N is what here, that n is constant here. Okay, sorry, n is not constant, that mu s is a constant, and that is called as the coefficient of static friction. ओके, आता हे जे म्यूएस आहे ते कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. या सुद्धा गोष्टी आपण फ्रिक्शनमध्ये शिकू. आता हे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्च्युली जेव्हा जास्त असतं, म्हणजे थोडक्यात त्याचं ग्रिपिंग म्हणू आपण त्याला. ओके, सो जेव्हा एखाद्या मटेरियलचं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जास्त असेल किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तर म्यूएस म्हटलं म्हणून ते स्टॅटिक आहे. सो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तर त्याचं ग्रिपिंग जास्त असेल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी असेल तर त्याचं ग्रिपिंग कमी, ते स्मूथ असणार आहे. पुढच्या एखाद्या ऑब्जेक्टवर ते स्मूथली रोल करेल. ओके, ते ग्रिप करणार नाही जास्त. आपल्याला टायरसाठी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त लागतो. जिथं जिथं आपल्याला फ्रिक्शनची गरज आहे तिथे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त लागतं. ओके, ठीक. तर असू देत. तर ही एक कंडिशन आहे, दॅट इज व्हॉट. सो म्यूएस डॉट एन और म्यूएस इंटू एन वेन that your static friction is max.
जेव्हा तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे तो मॅक्स असतो, तेव्हा ही कंडिशन असावी लागते. गॉट इट? तर हे समजलं तुम्हाला? ठीक. तर याला आपण थर्ड इक्वेशन घेऊयात. ओके. आता या केसमध्ये मॅक्स केसमध्ये स्पीड कसं असणार आहे? मॅक्स. सो दॅट विल बी कन्सिडर एज दी व्ही मॅक्स. ओके. सो आपले इक्वेशन काय बनतील बघा. सो सेम डिवाइड करू. इक्वेशन डिव्हिजन नंतर आपल्याला काय मिळेल? आता एक काम करूया आपण, सेकंड आणि थर्ड इक्वेशन डिवाइड करू. ओके. सो डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय सेकंड, दुसऱ्यानं डिवाइड करू. सो एफ एस मॅक्स आहे हा, एफ एस मॅक्स डिवायडेड बाय एन, डिवायडेड बाय एन. ओके. सो डिवायडेड बाय एन इज इक्वल टू इकडे तुमचं काय इक्वेशन बघा, म्यू एस एन डिवायडेड बाय सेम एनच करू वाटलंच तर त्या एनला एन कॅन्सल होईल नंतर, किंवा इकडं काय बनेल एफ एस मॅक्स एफ एस एम व्ही स्क्वेअर एम व्ही मॅक्स. आता इथं कुठला असणार आहे, कुठली वेलोसिटी असणार आहे? व्ही मॅक्स असणार आहे या कंडिशनसाठी. एफ एस मॅक्ससाठी इथं कुठली वेलोसिटी? व्ही मॅक्स, मॅक्सिमम वेलोसिटी घ्यायला लागेल आपल्याला. आणि डिवायडेड बाय व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर. ओके. अगेन दॅट इज डिवायडेड बाय एम जी. ओके. सो हियर यू गेट रिलेशन मॅक्स अपॉन एन. सो एन गेट्स कॅन्सल. आता इथं एन का घेतलं बघा, तर इथं फक्त म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन राहतोय. म्हणजे तुम्ही इथं म्हणाल सर एम जी घेतला नाही, तुम्ही डायरेक्ट एन घेतलं, घेऊ शकतो ना आपण, एन सुद्धा घेऊ शकतो. डिवाइड करतो याचा अर्थ एल एच एस आर एच एसला त्यानंच डिवाइड करू शकतो. सो एन गेट कॅन्सल हियर, यू विल गेट म्यू एस आणि दॅट एम गेट कॅन्सल हियर, यू विल गेट व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. ओके. तर यातलं फक्त आता आपण हे एवढं रिलेशन पिक करूयात. ओके. सो याच्यावरून तुम्हाला अजून एक रिलेशन मिळेल बघा. इट कंटिन्यूज टू व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी. म्यू एस जो आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि हे आर जी डिवाइडचं इकडं जाईल अंशात. ओके. सो व्ही मॅक्स विल बी अंडर रूट स्क्वेअर रूट घ्यायला लागेल आपल्याला, ह्याचं स्क्वेअर काढायचं असेल तर. सो व्ही मॅक्स काय असेल? अंडर रूट म्यू एस आर. ओके. गॉट इट? सो हे एक महत्त्वाचं रिलेशन तुम्हाला इथं मिळून जाईल, तर एक लक्षात ठेवा. सो दॅट इज द कंडिशन वेन दी स्पीड ऑफ दॅट व्हेकल इज मॅक्सिमम. ओके. वेन that r or the radius of the circular track keeps changing continuously. जेव्हा तो कंटिन्युअसली चेंज होत असेल तेव्हा ते स्पीड सुद्धा चेंज होणार आहे. मग त्याची फक्त मॅक्सिमम कंडिशन घेतली, मॅक्सिमम आरला किंवा मॅक्सिमम व्हीला स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा मॅक्सिमम असेल, त्या स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम असेल तर ही एक कंडिशन फक्त लक्षात ठेवा, जी नॉर्मल फोर्स इंटू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं. ओके. गॉट इट? समजलं? तर हे एक तुम्हाला महत्त्वाचं रिलेशन मिळेल. हे सगळे रिलेशन व्यवस्थित लिहून घ्या. ओके. तर हे आहे तुमचं ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हेकल वेन द व्हेकल इज अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओका. ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकला व्हेकल असेल तर या गोष्टी आपल्याला इथे शिकाव्या लागतील. ओके. गॉट इट? सोपं आहे, बारकाईने व्यवस्थित बघून घ्या, समजून येईल तुम्हाला ते. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण जे काही फॉर्म्युले वगैरे फाइंड आउट केले, इक्वेशन फाइंड आउट केले, बरोबर. तर त्याच्यात आपण जो व्हेकल आहे तो एक पॉईंट सोर्स म्हणून कन्सिडर केलेला, म्हणजे तो व्हेकल आहे तो पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवर हे सगळे फोर्सेस ॲक्ट होतात. पण इन प्रॅक्टिकल तसं नसतं, बरोबर. इन प्रॅक्टिकल व्हेकलच्या चारही चाकांना लागणारा जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे, नॉर्मल रिझल्टंट आहे, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, इक्वल असतील असं नाही. म्हणजे फ्रिक्शन फोर्स सुद्धा वेगळा लागू शकतो, किंवा जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे तो सुद्धा वेगळा लागू शकतो, किंवा त्यावेळी सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा त्याच्यावर ॲक्ट होतो ड्यू टू दी मास अँड ड्यू टू दी सीजी ऑफ दॅट व्हेकल. ओके. सो बऱ्याच गोष्टी असतात जेणेकरून जेव्हा आपण इन प्रॅक्टिस कन्सिडर करतो तेव्हा प्रत्येक चाकाचा जो काही फोर्स आहे तो वेगवेगळा,
त्याच्यामुळं टॉपलिंग होऊ शकतं. नाव व्हॉट इज द टॉपलिंग? टॉपलिंग म्हणजे काय बघा, जेव्हा तुम्ही सर्क्युलर ट्रॅक करून या डिरेक्शनला असा टर्न घेत असाल, बरोबर, या डिरेक्शनला असा टर्न घेत असाल तर तुमची जी व्हेकल आहे ती या बाजूला झुकायचा प्रयत्न करते. म्हणजे ज्या डिरेक्शनला टर्न घ्याल त्याच्या अपोजिट डिरेक्शनला ती झुकते. बऱ्याच वेळा तुम्ही गाड्यांचं ड्रिफ्टिंग वगैरे बघितलं असेल बघा. सो गाडी हाय स्पीडनं जर ड्रिफ्ट करायला गेला तर ती गाडी या इकडची चाकं गाडीची उचलतात आणि ती या बाजूला झुकते किंवा या बाजूला पलटी होण्यासारखं करते, बरोबर. ओके, किंवा रोल ओव्हर होते असं म्हणतो आपण, या बाजूला त्याचं रोलिंग होऊ शकतं. दॅट इज कॉल्ड एज द टॉपलिंग, त्याला आपण टॉपलिंग म्हणतो. ओके, किंवा पलटी होण्याची एक प्रक्रिया आहे थोडक्यात. ती गाडी पलटी होऊ शकते अशा केसमध्ये. समजलं? कधी ड्रिफ्टिंग करताना वगैरे तुम्ही मूवीजमध्ये चित्रपटात बघितलं असेल बघा, गाडी हाय स्पीडनं तुम्ही अशी टर्न घ्यायला गेला तर ज्या बाजूला टर्न आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला गाडी उचलली जाते. ओके, कळालं? म्हणजे इकडची चाकं, ह्या बाजूची चाकं अशी थोडीशी उचलली जातात. कळालं? तर मग याला बऱ्याच गोष्टी आहेत, सेंट्रिफ्युगल फोर्स वगैरे कॉज आहे. ठीक आहे, तर ही टॉपलिंगची कंडिशन होऊ शकते तिथं. मग त्यासाठी काय क्रायटेरिया आहेत ते मी बघणार आहोत आता आपण. आणखी टू व्हीलरसाठी सुद्धा हे पॉसिबल आहे. टू व्हीलरसाठी सुद्धा ते टॉपलिंग होऊ शकतं. म्हणून जेव्हा जो रायडर असेल तो काय करतो, असं टिल्ट होतं, असा आडवा होतो पूर्ण, बरोबर. तुम्ही बघितलं असेल टर्न होताना त्याला त्याचं मास सुद्धा या बाजूला आणावं लागतं, गाडीच्या डायरेक्शनला, म्हणजे त्या बाजूला मास सुद्धा आणावं लागतं. नाहीतर ती सुद्धा जे काय टू व्हीलर असेल ते सुद्धा टॉपलिंग होऊन रोल ओव्हर होऊ शकतं, म्हणजे पलटी होऊ शकतं. ओके, गॉट इट. तर हे तुमच्या डू यू नो या सेक्शनमधले पॉईंट आहेत बघा. सो इथं तुम्हाला बघायला मिळतील, ते व्यवस्थित वाचा. कळलं? सो त्यासाठी ते जो ड्रायव्हर असेल त्याला ते इन्क्लाइन व्हावं लागतं रायडरला. ॲक्च्युली टू व्हीलरसाठी त्या रायडरला सुद्धा असं इन्क्लाइन व्हावं लागतं. तर फोर व्हीलरसाठी तसं पॉसिबल नाही. पण फोर व्हीलरसाठी आपण त्याची जी हाईट आहे आणि गाडीची जी हाईट आहे ती मेंटेन करून आणि दोन चाकांमधलं अंतर मेंटेन करून आपण ते पॉसिबल करू शकतो. जे टॉपलिंग आहे ते अवॉइड करू शकतो. ओके, हे टॉपलिंग आपण डिटेल्समध्ये आता शिकणार आहोत. ओके, तर तुमच्या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये बघा त्या कंडिशन विचारल्यात. सो पहिला त्यांनी सांगितलं ऑब्टेन द कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग फॉर अ फोर व्हीलर. इथं तुम्हाला बघायला मिळेल फोर व्हीलर ऑन व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड अँड इन व्हॉट वे. आता हे टॉपलिंग वगैरे काय ॲक्च्युली डिटेलमध्ये बघूयाच आपण ते. ठीक आहे, बघा. सपोज ठीक आहे, आता ही नॉट टॉपलिंगची केस आहे, म्हणजे व्हेकल व्यवस्थित स्ट्रेट जाते. आणि दुसऱ्या केसमध्ये काय असेल बघा, ते टॉपल होईल, म्हणजे थोडीशी टिल्ट झालेली असेल. ओके, ठीक आहे. आता ती ह्या बाजूला अशी मोशनमध्ये आली बघा. ओके, किंवा अशी त्याच्यावर एक ट्विस्टिंग मुवमेंट लागलेली आहे. या सगळ्या गोष्टी आता आपण बघूया. ओके, टॉपलिंग, हे टॉपलिंग झाले आणि हे विदाउट टॉपलिंग आहे. बघू आता बघा, याच्यात माझ्यासारखं आपण फाइंड आउट करू सगळ्या गोष्टी. याच्यात mg हा त्याचा नॉर्मल वेट फोर्स असेल, त्याला अपोजिट असा n असेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा त्याचा g असेल, CG म्हणू आपण त्याला. त्यानंतर इकडे एक रिॲक्शन फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स लागलेला असेल. ओके, आता याच वेळी सगळ्या गाड्या सपोज हे पॉईंट सोर्स न म्हणता आपण याला काय म्हणतोय, एक पूर्ण बॉडी म्हणतोय, तेव्हा ह्या CGला त्याला एक सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा लागलेला असेल, FCF म्हणू आपण त्याला. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा अप्लाय झालेला असेल. गॉट इट. म्हणजे या फोर्सला अपोज करणारा इकडं त्या बॉडीचा सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा आहे, कारण की ही गाडी आहे ती सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरोबर. सो सर्क्युलर मोशनमध्ये असताना एक तो सुडो फोर्स म्हणतो आपण त्याला. सुडो फोर्स माहिती आहे ना,
तो नॉन रिअल फोर्स आहे, पण तो फोर्स तिथे ॲक्च्युली आहे, त्या गाडीला आउटवर्ड डिरेक्शनला तो ढकलत असतो तिथं. ओके ठीक आहे. तर या सगळ्या केस आहेत, याचे इक्वेशन आपण बघितलेले आहेत. आत्ता आपण याचं इक्वेशन बघितले बघा. व्ही मॅक्सचं इक्वेशन किंवा नॉर्मल एफ एसचं इक्वेशन होतं एफ एस इज इक्वल टू mv² अपॉन आर. ओके ठीक आहे. आणि हे एनचं इक्वेशन होतं mg. सो n इज इक्वल टू mg. असे दोन इक्वेशन आपण मिळवलेले बरोबर. त्यानंतर मग एक काम करूया आता, हे दोन्ही इक्वेशन मग यासारखं डिवाइड करून mv² r divided by again mg. so mm, so you will get v² by rg बरोबर, v² by rg. सो हे तुम्हाला काहीतरी रिलेशन इथं मिळून जाते. ओके ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये हे जे काय रिॲक्शन फोर्सेस आहेत, सो याचा जो फोर्स आहे, याचा फोर्स आहे रिॲक्शन, जे काही याचे फोर्सेस आहेत, म्हणजे या पूर्ण गाडी इथून वेट अप्लाय करेल का नाही, तर या चाकाकडून आणि या चाकाकडून एक वेट अप्लाय करेल बरोबर. ठीक आहे. तर हा तुमचा असेल फॉर एक्झाम्पल R1 आणि R2. ओके R1 आणि R2 किंवा फोर्स म्हणून नॉर्मली mgचा फोर्स आहे तो. ओके सो mg1 mg2 असं म्हणू याला. ओके आणि याची जी नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे ही, आता ही n जेव्हा पॉईंट सोर्स असेल तेव्हा ते आपण एकच कन्सिडर करणार बरोबर. जेव्हा हे आता सगळं चारही चाकांचं असेल, नॉर्मली आपण इथं दोनच चाक आता कन्सिडर करतोय, हे असेल n1 आणि n2 आणि हा असेल टोटल n. ओके सो हा जो n असेल टोटल, सो दॅट इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ n1 प्लस n2. या दोन्ही चाकांनी जी काय नॉर्मल रिॲक्शन दिली बरोबर, त्याचा जे समेशन आहे ते म्हणजे तुमचं टोटल नॉर्मल फोर्स आहे. समजलं. सो mg म्हणजे काय असेल, mg1 प्लस mg2. हे जे w इज इक्वल टू जे आपण लिहिले ते mg काय असेल, mg1 प्लस mg2. आता हे सगळं आपण हे mg आणि n घेतलेलं, हे जे रिलेशन घेतलेलं ते आपण कशासाठी घेतलेलं, ते पॉईंट सोर्स म्हणून घेतलेलं. आता एक व्हेइकल म्हणून जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर मात्र आपल्याला प्रत्येक चाकाचा फोर्स वेगळा फाइंड आउट केला पाहिजे. तर त्याचा mg1 mg2 असेल आणि त्यानं जी नॉर्मल रिॲक्शन दिली दॅट विल बी n1 आणि यानं दिली ती n2. सो हा टोटल n असेल तो n1 प्लस n2 असेल. गॉट इट. सो हा जो mg असेल टोटल तो काय असेल तुमचा n1 प्लस n2 असेल. ओके तर हे थर्ड म्हटलं तर कन्सिडर करू. ओके सो हे असे आपल्याला इथं इक्वेशन मिळते. आता बघा, हा जेव्हा हा n म्हणजे टोटल वेट आहे, ह्या दोन्ही चाकांनी दिलेली रिॲक्शन n1 प्लस n2 इज इक्वल टू टोटल वेट असेल, तर ती गाडी जी आहे ती इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये असणार आहे. आणि याच वेळी हा fs आणि fcf जो आहे म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. ओके हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे दोन्ही सुद्धा इक्वल असायला पाहिजेत तिथं. आणि इक्वल असून हे दोघं एकमेकांचे फोर्सेस काय करतील, इफेक्ट काय करतील इथं कॅन्सल करायला पाहिजेत, जेणेकरून ती गाडी जी आहे ती इक्विलिब्रियम कंडिशनला उभी राहील किंवा इक्विलिब्रियम स्टेटला तशी राहील. सो ही एक केस आहे. आणि दुसरी केस तुमची काय, fs शुड बी इक्वल टू fcf. ठीक आहे. सो ही सुद्धा कंडिशन असेल, म्हणजे या एवढ्या कंडिशनसाठी नॉट टॉपलिंगसाठी तुम्हाला हे करावं लागेल. ओके ठीक आहे. तर हे आहे. आणखी त्याचे काय रिलेशन असतील बघा. आता इथं जसं आपण बघितलं, या चाकानं n1 ही रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन दिली आणि या चाकाने n2 ही नॉर्मल रिॲक्शन दिली. ठीक आहे. त्यानंतर इकडं fs जो आहे तो या पूर्ण व्हेइकलचा आहे ॲक्च्युली. ठीक आहे. आता आपण ही कंडिशन बघितली ती स्ट्रेट नॉन टॉपलिंगसाठी होते. आता इथं बघू आपण टॉपलिंग होते बरोबर. टॉपलिंग होते म्हणजे काय, तर ही जी व्हेइकल आहे ती या बाजूला अशी रोल ओव्हर होते, या बाजूला टर्न होत्या किंवा या बाजूला अशी पलटी व्हायला बघते बरोबर. सो पलटी व्हायला बघते म्हणजे हे काहीतरी एक ट्विस्टिंग मुवमेंट आहे याच्यात बघा. याच्यात अशी काहीतरी मुवमेंट आहे, ट्विस्टिंग मुवमेंट आहे. आणि ते ट्विस्टिंग मुवमेंट इज वॉट दॅट इज, आता हे सगळं असं फिरतं याचा अर्थ ती परत एका सर्क्युलर मोशनमध्ये येते. ओके दॅट इज कॉल्ड एज द टॉर्क. त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क. The twisting movement which is caused by the two opposite forces that is called as the torque. बघा टॉर्क म्हणजे काय असतो आपण बघूत. सपोज असं एक रॉड आहे माझ्याकडे. ओके ठीक आहे. इकडून एक फोर्स अप्लाय झाला, इकडून एक फोर्स अप्लाय झाला. हा फोर्स काय करणार आहे, याला या बाजूला
या बाजूला असं टिल्ट करणार आहे, बरोबर. याला या बाजूला असं टिल्ट करेल आणि हा फोर्स काय करेल, याला या बाजूला ओढायचा प्रयत्न करेल. ओके, त्यामुळे हे जे काय हा रॉड आहे तो काय होईल, असा फिरेल. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये होईल. दॅट इज कॉल्ड एज दी टॉर्क. आणि टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे. सो इफ सपोज डिस्टन्स बिटवीन दॅट विल बी एल और एल, देन दॅट इज F1 आणि F2. यू कॅन टेक एनी वन ऑफ द फोर्स F1 into L. ओके, सो दॅट इज वॉट टॉर्क अँड इट इज डिनोटेड बाय टाऊ. ठीक आहे, सो हे टॉर्क आहे, लक्षात ठेवा. ओके, सो हे याच्यावर एक टॉर्क अप्लाय होणार आहे. ठीक, आता आपण फाइंड आउट करूयात त्या काय काय कंडिशन आहेत ते. हे टॉर्क समजलं तुम्हाला. सो लेट्स सी. बघा आता आपण या केसमध्ये बघताना याच्यावर दोन नॉर्मल फोर्स ऍक्ट झाले, या व्हेकलने आणि ह्या व्हीलने आणि या व्हीलने. ओके, आता हा जी पॉइंट असेल, ठीक आहे, हा जी असेल, जी पासून त्याचं MG वगैरे ॲक्च्युली हे असं ॲक्ट होणार नाही. आपण जी पॉईंट फक्त कन्सिडर करू. आता याच्यात आणखी एक गोष्टी कन्सिडर करू. टॉर्कसाठी तुम्हाला काय डिस्टन्स एक लागणार आहे. हे जे ग्राउंड, ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे, किंवा इथं बघूयात आपण या केसमध्ये बघू. हा जी पॉईंट आहे आणि जे ग्राउंड आहे यामधलं जे डिस्टन्स आहे दॅट विल बी H हिअर, जी हाईट असेल ती. आणि दोन टायरमधलं जे डिस्टन्स आहे, ओके, हे जे दोन टायरमधलं डिस्टन्स आहे, एका टायरमधलं जी पासूनचं अंतर A असेल, हे एवढं अंतर A असेल, हे एवढं अंतर A असेल, तर हे दोन्ही अंतर 2A असतील. ओके, समजलं. सो दोन टायरमधलं डिस्टन्स आहे 2A, दोन टायरमधलं डिस्टन्स आहे 2A, आणि जे हाईट ॲक्च्युली जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि ग्राउंडपासूनचं जे डिस्टन्स आहे दॅट विल बी H. ओके, आता इथं बघा या व्हीलचा जो कॉन्टॅक्ट आहे टॉपलिंग होताना, म्हणजे रोल ओव्हर होताना ह्या व्हीलचा कॉन्टॅक्ट तुटला, ग्राउंडशी तुटला. याचा अर्थ हे कुठलं वेट अप्लाय करणार आहे का? नाही, हे वेटच अप्लाय करणार नाही. याचा अर्थ याचा जो वेट नॉर्मल रिॲक्शन फोर्स असेल तो झाला 0. सो N1 विल बी 0 हिअर. ओके, ठीक आहे. सो N1 काय झालं इथं 0. फक्त हा N2 ॲक्ट होईल इथं, फक्त हा N2 ॲक्ट होईल अँड दॅट विल बी सपोज MG हे टोटल वेट असेल. सो आपलं जे थर्ड इक्वेशन आहे N इज इक्वल टू N1 प्लस N2, हे काय इक्वेशन बनेल बघा. सपोज N इज इक्वल टू N1 प्लस N2 आहे, बरोबर. सो N इज वॉट हिअर MG. N1 विल बिकम 0. या केसमध्ये N1 काय होईल 0. सो विल गेट N2 इज इक्वल टू MG. ओके, तर हे तुम्हाला एक फोर्थ किंवा फिफ्थ इक्वेशन म्हणतो मी इथं. ओके, तर हे एक इक्वेशन मिळेल टॉपलिंग कंडिशनसाठीचं इक्वेशन आहे. हे कशासाठी इक्वेशन आहे? टॉपलिंगसाठी N2 जो काय सगळं वेट असेल ते फक्त या पॉईंटला अप्लाय होईल. हे जे सगळं वेट आहे ते फक्त या पॉईंटला अप्लाय होईल, कारण की याचा कॉन्टॅक्टच नाही. ओके, त्यानंतर इथे एक स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे अगेन. ओके, जे ह्या व्हीलला स्किड होऊन देणार नाही, इकडं खेचणार आहे, बरोबर का? ओके, ठीक. सो मला सांगा आता इथं बघा काय झालं. हा तुमचा MG आहे, G पासून ॲक्ट झालेला. हा तुमचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे, दॅट विल बी डिस्टन्स A हिअर. ओके, काय झालं इथं, तर ही एक व्हेकल आहे, बरोबर. याला असा एक MG ॲक्ट होतोय आणि असा एक N2 फोर्स ॲक्ट होतोय, बरोबर ना? ओके, तर काय होईल याच्यामुळं ह्या व्हेकलची मोशन कशी असेल, मुवमेंट कशी असेल बघा. हा याला या बाजूला खेचणार आहे, हा याला या बाजूला खेचणार आहे, म्हणजे ही गाडी या अशी टर्न होणार आहे, बरोबर, अशी टर्न होणार आहे. ठीक आहे, मग आता तर आपण म्हणतोय ही गाडी टॉपलिंग होताना या केसमध्ये टर्न होते. ठीक आहे, ते पण बघूयात. सुरुवातीला बघा हा एक टॉर्क अप्लाय होईल, त्याला आपण T1 म्हणू. ओके, यातला एक कोणता तरी फोर्स घ्या. आता दोन्ही इक्वलच आहेत, दॅट इज वॉट N2. आणि हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे A, N2A. ओके, और यू कॅन राईट इट ॲज अ N2 काय MG A. ओके, सो हा सपोज T1 आपण कन्सिडर केला. T1 इज वॉट MG A. कळलं, समजलं? सो हा या बाजूनं अप्लाय होणारा आहे. गॉट इट? ही कंडिशन कळाली तुम्हाला. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट हे जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते काय करणार आहे,
याला इकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे, बरोबर. हा जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे तो याला इकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ही व्हेकल आहे तुमची, ही अशी कन्सिडर केली बारमध्ये, आणि हा तुमचा एफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो या बाजूला खेचतोय. तर ह्याची मोशन कशी होईल किंवा रोटेशन कसं होईल, या बाजूला हे असं रोटेशन होईल, बरोबर. म्हणजेच असं रोटेशन होईल, आणि इथं सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा अप्लाय असणार आहे. याचा अर्थ व्हेकल या बाजूला रोटेट व्हायचा प्रयत्न करेल, या बाजूच्या रोटेशनल मोशनमध्ये होईल. फॉर एक्झाम्पल मी जर असा टर्न घेत असेल, लेफ्ट साईडला टर्न घेत असेल, तर ती राईट साईडला टॉपल करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर ही मुवमेंट कशी असणार आहे, राईट साईडची असणार आहे. बघा, राईट साईडची मुवमेंट होणार आहे, म्हणजे ही जी ॲक्च्युली आहे ती. ओके, ठीक आहे. मग आता इथं 2 टॉर्क लागले, हा T2 एक टॉर्क अप्लाय झाला बघा. आता हे ॲक्च्युली डिस्टन्स किती आहे, ओके, इथून आणि इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, h आहे, बरोबर. ओके, सो हा टॉर्क कसा अप्लाय होईल, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो फोर्स कोणता आहे तुमचा Fs, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, h. ओके, तर हे 2 टॉर्क अप्लाय झाले बघा, T1 आणि T2. मग नेमकी गाडी कोणत्या बाजूला टर्न होईल किंवा कोणत्या बाजूला टॉपल होईल, या बाजूला टॉपल होईल का या बाजूला, हे T1 ची कंडिशन आहे, आणि ही आहे ती T2 ची कंडिशन. हे कशावर डिपेंडेंट असेल, जो टॉर्क जास्त त्या डिरेक्शनला ती टॉपल होणार आहे. गॉट इट. जो सपोज T2 जास्त असेल तर ती त्या डिरेक्शनला ओढली जाणार, T1 जास्त असेल तर ती या डिरेक्शनला ओढली जाणार. ओके, सो ॲक्च्युली जेव्हा स्पीड वाढवता तेव्हा हा T2 जास्त होतो. ओके, स्पीड वाढवला की हा पण मॅक्सला जातो, Fs मॅक्सला जातो, आपण मग असे बघितलं. त्याप्रमाणे हा T2 जास्त होतो, त्यामुळे स्पीड जेव्हा जास्त असेल तेव्हा ती गाडी त्या बाजूला टॉपल करायचा प्रयत्न करेल किंवा त्या बाजूला पलीकडे व्हायला बघेल. ओके, आता बघा ह्याच्यातून आपण ज्याचं मग मॅक्सिमम स्पीड किती असावं हे इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आता एक इक्विलिब्रियम कंडिशन घेऊया फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशनला काय, तर ती गाडी टॉपल होणार नाही, ती गाडी सरळ स्ट्रेट असेल. ओके, सो ती स्ट्रेट कधी असेल, जेव्हा हा T1 आणि T2 हे दोन्ही फोर्सेस कशा असतील, इक्वल असतील, समान असतील. सपोज हे दोघंही समान झाले तर काय होणार आहे, ती गाडी टॉपल नाही होणार. हा फोर्स जर जास्त झाला तर ती गाडी या बाजूला टर्न व्हायचा प्रयत्न करेल, आणि फोर्स नाही, हा टॉर्क जास्त झाला तर ही गाडी या बाजूला टर्न घ्यायचा प्रयत्न करेल. ओके, याचा अर्थ जर इक्विलिब्रियम मध्ये गाडीला ठेवायचं असेल तर आपल्याला हे दोन्ही टॉर्क कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत. ओके, सो इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करू. सो देअर विल बी T1 इज इक्वल टू T2. व्हॅल्यू पुट करू. T1 काय बघा तुमचा mGa, and T2 will be Fs into H. Okay, now Fs is what? Fs ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेली आहे. that will be mv square upon r dot h, that is mGa. so mm get cancelled here. okay, so you will get v square तसंच ठेवा, इकडे असेल तुमचा Ga r divided by h. okay, Gar divided by h. got it. now so equation व्यवस्थित लिहा. v square is equal to Gar किंवा Rga म्हणू आपण त्याला, Rga divided by h. so v will be under root of Rga divided by h. okay, so that is what the equation for the मॅक्सिमम वेलॉसिटी. या पद्धतीने वेलॉसिटी पाहिजे नॉर्मली. हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला, वेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. ही एवढी वेलॉसिटी तुमच्याकडे असेल तर तुमची गाडी असेल ती इक्विलिब्रियम कंडिशनला असेल किंवा नॉट टॉपलिंग मोडला असेल, म्हणजे ती टॉपल होणार नाही. वेलॉसिटी जर वाढली तुमची, ओके, फॉर एक्झाम्पल हे तेवढंच राहिलं, वेलॉसिटी जास्त झाली तर ती गाडी मात्र टॉपल होणार आहे. गॉट इट. तर हा एक फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा फॉर दी condition of not toppling the vehicle. okay, for the condition of not toppling the vehicle. okay, vehicle topple न होण्यासाठी ही कंडिशन. आता मला सांगा, इथं ही जी काय वेलॉसिटीची रेंज आहे, म्हणजे आपण किती जास्तीत जास्त स्पीडला गाडी नेऊ शकतो जेणेकरून आपलं जे काय गाडी आहे ती टॉपल होणार नाही. तर हे कशावर डिपेंडेंट आहे बघा,
तर हे डिपेंडंट आहे ए आणि एच वर. ए म्हणजे काय, ए आहे ते दोन चाकांमधलं ॲक्च्युली डिस्टन्स आहे बरोबर, किंवा ते सेंटर आणि सी जी आणि त्या चाकामधलं डिस्टन्स. ओके, हे ह्या दोन चाकांमधलं जे काही डिस्टन्स आहे हे जेवढं तुम्ही जास्त कराल, जेवढं जास्त कराल तेवढं जास्त स्पीडपर्यंत तुम्ही गाडी नेऊ शकता विदाऊट टॉपलिंग. लक्षात आलं का, विदाऊट टॉपलिंग तुम्ही तेवढे जास्त स्पीडपर्यंत गाडी नेऊ शकता. आणि एच डिवाइडला आहे, एच डिवाइडला याचा अर्थ काय, एच काय करणार आहे, एचची जर व्हॅल्यू वाढली तर हे स्पीड तुम्हाला कमी करावं लागणार आहे बरोबर, किंवा ह्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. सो एचची व्हॅल्यू तुम्हाला इथं काय करावी लागेल, कमी ठेवावी लागेल. याचाच अर्थ काय, जे काय हाईट आहे ती खूप कमी ठेवावी लागेल ग्राउंडपासून. खूप त्या व्हेकलची जे काही सी जीची हाईट आहे ती ग्राउंडपासून खूप कमी ठेवावी लागेल, जेणेकरून तुम्ही किती हाय स्पीडला गाडी नेली तरी तुमची गाडी टॉपल होणार नाही. तुम्ही त्याचे एक्झाम्पल पण मी सांगतो, लक्षात घ्या. ओके, सो जे काय टॉपलिंग आहे ते कशावर नॉर्मली डिपेंडेंट आहे, तर ते व्हील टू व्हील डिस्टन्स म्हणजे बेस म्हणू शकतो आपण व्हेकलचा. आणि एच म्हणजे काय, व्हर्टिकल हाईट बिटवीन द ग्राउंड अँड द सी जी ऑफ व्हेकल. ओके, त्या दोघांवर डिपेंडंट आहे. हे जर कंट्रोलमध्ये ठेवलं किंवा बेस वाढवला तुम्ही आणि हाईट कमी केली, गाडीचा बेस वाढवला, दोन चाकांमधलं अंतर वाढवलं आणि हाईट कमी केली, तर तुम्ही खूप जास्त हाय स्पीडपर्यंत गाडी नेऊ शकता विदाऊट टॉपलिंग. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रक बघितला असेल बघा. सो ट्रकाचं पलटी होण्याचे चान्सेस जास्त असतात का, तर त्याची ग्राउंडपासूनची हाईट जास्त असते. याचा अर्थ हे स्पीड खूप कमी होणार आहे. सो हे स्पीड थोडं जरी वाढलं, त्या मॅक्सिमम स्पीडच्या बाहेर गेलं तर तो ट्रक आहे तो पलटी होऊ शकतो. ओके, फोर व्हीलरचं पण तसंच आहे. फोर व्हीलरचं पण काहीतरी सर्टन डिस्टन्स असतं, मग त्या स्पीडच्या पलीकडे तुम्ही गेला आणि टर्न घ्यायचा प्रयत्न केला, फॉर एक्झाम्पल लेफ्ट साईडला टर्न घेतला तर ती राईट साईडला टॉपल येणार आहे. ओके, मग याच्या अपोजिट म्हणजे फॉर्म्युला 1च्या गाड्या, रेसिंग गाड्या असतात बघा. तो रेसिंग गाड्या खूप अशा एकदम एरोडायनामिक शेप तर त्याला असतोच, पण त्याची ग्राउंड पासूनची हाईट खूप कमी असते. ओके, ग्राउंड टचच असतात त्या गाड्या, कळालं. सो हा एच खूप कमी असतो आणि त्यांच्या दोन चाकांमधलं डिस्टन्स बघितलं तर तुम्हाला माहिती आहे ते कितीतरी जास्त असतं. त्यामुळे त्या गाड्या कितीतरी स्पीडनं जात असतात, कितीतरी स्पीडनं टर्न घेत असतात विदाऊट टॉपलिंग. ओके, सो फॉर्म्युला 1च्या गाड्या वगैरे तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल त्यांचा बेस असतो तो खूप मोठा असतो आणि हाईट असते ती बघा खूप लहान असते. हाईट म्हणजे काय, तर ग्राउंड पासूनचं जे काय गाडीची हाईट आहे ती. ओके, कळालं. आणि ट्रकाचं जास्त असल्यामुळे ट्रकाचे टॉपलिंगचे चान्सेस जास्त असतात. तो ट्रक असा हाय स्पीडला नेतच नाहीत टर्न करताना. ओके, तर ह्या नॉट टॉपलिंगच्या केसेस आहेत. ओके, तर हे तुमचं युजर ब्रेन पॉवर सेक्शनमधले काही पॉईंट होते. आय होप तुम्हाला ते समजले असतील, नसतील समजले तर मला परत एकदा तुम्ही विचारू शकता, परत एकदा मी सांगू शकतो. ओके, तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये वगैरे सांगा. ओके, तर ह्या स्टॅटिक फ्रिक्शनच्या आहेत. नाव स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन या गोष्टी काय आहेत बघूयात आपण. ओके, तर बघा, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय असतं, गाडीला गाडी तर मोशनमध्ये आहे. ओके, गाडी तर मोशनमध्ये आहे, मग गाडीवर स्टॅटिक फ्रिक्शन फक्त अप्लाय कसं कळतंय, मोशनमध्ये असताना त्याला आपण स्टॅटिक कसं काय म्हणू शकतो, त्याला कायनेटिक का म्हणू शकत नाही हे बघूयात. बघा, सपोज एक सायकल आहे. ओके, तर हे गाडीचं चाक आहे. हे असं, आता हे गाडीचं चाक म्हणजे हा ॲक्सल आहे त्या गाडीचा, तो असा फिरतोय बरोबर. म्हणजे हे असं 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 रोल होते. म्हणजे सपोज हे मी चाक असं पकडलं तर हे असं 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 रोल होणार आहे. ओके, किंवा हे असं बघूयात, हे चाक आहे गाडीचं. ठीक आहे, तर हे असं रोल होणार आहे बरोबर या पॉईंटला. त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन का म्हणतोय बघा. प्रत्येक वेळी ग्राउंडचा हा पॉईंट, सपोज एकाच ठिकाणी जर तुम्ही रोल करत बसला त्याला, तर प्रत्येक वेळी चाकाचे वेगळे पॉईंट, पण ग्राउंडचा पॉईंट फक्त तोच पॉईंट जो काय असेल तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय. म्हणजे एकच पॉईंट कॉन्टॅक्टमध्ये येतोय. ओके, समजलं. याचा अर्थ हे जे व्हील आहे, फॉर एक्झाम्पल हे असं मूव्ह होत असेल तर या बाजूला म्हणजे इकडं फळ्याच्या बाजूला किंवा या बाजूला कुठं स्किड होत नाही, ते फक्त त्या ठिकाणीच रोल होते किंवा त्याच पॉईंटवरून जातोय. जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो सेम राहतोय त्याचा. ओके, समजलं. त्यामुळे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. कसलं फ्रिक्शन म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि ते जर असं घसरत असेल मग कायनेटिक फ्रिक्शन कधी होतं. कायनेटिक फ्रिक्शन होतं बघा जेव्हा गाडी स्लिपरी रोडला असते, चिखलात वगैरे असते. ओके, त्यावेळी कायनेटिक फ्रिक्शन होऊ शकतं. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय, तर ती गाडी मोशनमध्ये येऊ शकते. स्टॅटिक फ्रिक्शन याचा अर्थ गाडीला
स्लाइड किंवा स्किड होऊन द्यायचं नाही. लक्षात ठेवा, गाडी त्याच्या पॉईंटला ती रोल ओव्हर होऊ देत. रोल ओव्हर म्हणण्यापेक्षा त्याचं रोटेशन होऊ देत चाकाचं, पण ती आजूबाजूला स्किड होते का गाडी? नाही होत. मात्र जेव्हा स्लिपरी रोड असतो, घसरत रोड असतो, तेल सांडलेलं असेल किंवा चिखल असेल, तर त्या केसला मात्र बघा गाडी काय होते, अशी स्लिपरी जाऊ शकते किंवा घसरू शकते. ओके, सो त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन म्हणतो. कायनेटिक म्हणजे व्हेकल मोशनमध्ये असताना जो रेझिस्टन्स दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं तुमच्या बाजूला आता मूव्ह होत असेल तर मला जो रेझिस्टन्स देते, जे काही फ्लो असेल तो रेझिस्टन्स देते, दॅट इज कॉल्ड एज दी कायनेटिक फ्रिक्शन. ओके, आणि मी एकाच पॉईंटला असं चालत असेल, मी तुमच्याकडे जर येत नसेल, ओढत नसेल, दॅट इज कॉल्ड एज द स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तर समजलं स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन. सो हे सुद्धा आपण अवॉइड करतो बरेच. मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो म्यूएस आपण मगाशी बघितलेला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, सो मॅक्सिमम ज्या मटेरियलची व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल रबर सुद्धा त्या पद्धतीनं बनवलं जातं, त्याला ट्रेड्स वगैरे बनवले जातात. ओके, त्याप्रमाणे आपण ते अवॉइड करू शकतो. हे तुमचे युजर ब्रेन पॉवरमधले काही पॉईंट आहेत. सँडी रोडमध्ये मात्र स्टॅटिक फ्रिक्शन नसतंच, तिथं झिरो असतो, मुळात त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही, त्यामुळे ते रुतत जातं. सँडी म्हणजे तुमच्या वाळूच्या वगैरे ह्याच्यात, त्यामुळे ते चाक काय होतं, तिथं रुतत जातं. ओके, ते तिथं फ्रिक्शन क्रिएट करत नाही. सो गाडी व्यवस्थित जर चालवायची असेल तर हे फ्रिक्शन महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज गाडी स्लिप होते. बघा, जर फ्रिक्शन नसेल गाडीचे रोड आणि गाडीच्या टायरमध्ये जर फ्रिक्शन नसेल तर ते गाडी काय होणार आहे, स्लिप होणार आहे, स्किड होणार आहे, घसरणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही पाण्यामध्ये जर शेवाळ्या साचला असेल पावसाळ्यात वगैरे, तुम्ही टेरेसवर गेला, ओके, गच्चीवर गेला, तर त्या गच्चीवर पाणी वगैरे साचलेलं असतं, त्या खूप काळापासून असल्यामुळे तिथं काय होतं, स्लिपरी सरफेस बनतो. आणि त्याच्यावर जर तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला, नॉर्मल तुम्ही ड्राय पेवमेंटवरून चालायचा प्रयत्न करा, तुम्हाला एक फ्रिक्शन काय करत असतं, तुमची जी पोझिशन आहे किंवा तुम्हाला इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवत असतं. जेव्हा तुम्ही अशा सरफेसवरून चालायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला फ्रिक्शन तिथं मिळणार नाही, स्टॅटिक फ्रिक्शन मिळणार नाही, कायनेटिक फ्रिक्शन मिळणार आहे आणि तुम्ही स्लिप व्हायला लागाल. ओके, तुम्ही घसरता, पडता. गॉट इट. पावसाळ्यात बऱ्याच वेळी तुम्ही अनुभवला असेल, त्यामुळे फ्रिक्शन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. गॉट इट.